दरम्यान आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। साताऱ्यातील तारळी धरणाच्या दरवाजाचा वॉल्व तुटल्याची बातमी आहे। एक मोठी आणि महत्त्वाची माहिती म्हणावी लागेल। तारळी धरणाच्या दरवाजाचा वॉल तुटलाय, 1 नंबरचा वॉल तुटलाय। लाखो लिटर पाणी हे नदी पात्रात वाया जात आहे। लाखो लिटर पाण्याची नासाडी होते। तारळी धरणातून लाखो लिटर पाणी हे नदीपात्रात वाहत असल्या कारणामुळे पाण्याची नासाडी होते। सचिन जाधव आपल्यासोबत आहे। सचिन, काय अधिक माहिती देशील? मयांक, तारळी धरणाचा 2 नंबरचा वॉल तुटल्यामुळे लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाया गेलेलं आहे। याचा धोका कुठल्या गावांना नसला तरी हे जे पाणी साठवण्यात आलं होतं हे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा शेतीच्या पाण्याचा विषय गंभीर होऊ शकतो। या वॉलचं दुरुस्तीचं काम अद्याप सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं मयांक, तर अजितदादा मंत्री असताना या कामाला मंजुरी मिळाली होती धरणाच्या, आणि सुनील तटकरे मंत्री असताना हे काम पूर्ण झालं। सगळ्यात महत्त्वाचं याच्यापेक्षाही सांगायचं तर तारळी धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर अजूनही आतापर्यंत त्या धरणाची गळती थांबलेली नाहीये। आणि हा वॉल तुटला कसा, एवढं निकृष्ट काम कसं झालं, याच्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। बरोबर, प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की इतकं निकृष्ट काम कसं झालं। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। सचिन जाधव आमचा साताऱ्याचा प्रतिनिधी माहिती देत होता। लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाया चाललंय।